भेटीला आलेले पाहतोय आपण विनोद आणि मनोज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर गोलंदाज संजय निश्चितच या पहिल्या आपण या दोन संघादरम्यान सामना पाहिला होता त्याच्यामध्ये A1 भिनार या संघाने विजय संपादन केलं होतं तो बदला घेणार का सचिन 11 हे पाण्यासारखं राहील पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतोय धाव कंप्लीट झाली असती परंतु आपण पाहिलं इथं नकार दिला आणि दुर्दैवाने वाचलं आपण पाहिले तर मनोज निश्चितच अशा आशंका मनोज गुलवे यांच्याकडे खूप असतील इथं मात्र पाहू शकता बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल्स होते एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही नाही आहे निश्चित मनोज गुलवे यांना संधी मिळाली आहे संधीचं सोनं करायला हवं आहे 11 प्लेइंग लिस्ट मध्ये जर आपलं नाव कोरायचं असेल तर निश्चित या सामन्यामध्ये आपली जी जादू आहे फलंदाजी ती मात्र दाखवावी लागेल बिखरावी लागेल बिग हिट मोठे फटके खेळून ते सिद्ध करावे लागतील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला सन्मान देण्याचा प्रयत्न निश्चितच चांगल्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे आणि खराब चेंडूचा समाचार घेतला पाहिजे गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता परिणाम स्वरूप सन्मान दिला मनोजानी धावसंख्या धावफलकावरती एक आकड्यावरती आपण पाहतोय संजय टर्न होतोय या पहिले समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आहे एक धाव मिळाली तर मात्र ओरथोचा माध्यम पाहायला मिळते आणि अजून एक धाव कंप्लीट होताना पाहतोय 2 धावा या अकाउंट मध्ये जुळतात बिनबाद 3 अशी अवस्था A1 भिनार संघाची षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहतोय आपण संजय या गोलंदाजीच्या नावाने यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर मात्र उचली घेतोय निर्धावला ते चेंडू निश्चितच मारेल अंतिम क्षणापर्यंत एखादी मोठा फटका हे अशा अपेक्षा डगआउट मधून केली जाते संजय घटाल टर्न होतोय गोलंदाजी मार्गवरती इथं मात्र बॅट खाली चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रॅक्टिसचा अभाव कुठेतरी जाणवतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता निर्धाव येतो चेंडू षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 3 मागे झालेल्या सामन्यामध्ये A1 भिनार या संघाने विजय संपादन केलं होतं त्याच पराजयाचा वचपा काटा मात्र इथं निघेल का बदला मात्र घेईल का ते चिन्ह या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हर मध्ये दिसत असताना पाहतोय आपण संजय घाटाल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली जरी विकेट मिळाला नाहीये तरीही इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3 धावा कपिल नवीन गोलंदाज विनोद यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये इथं मात्र आपण पाहिलं ओव्हरथ्रोचा माध्यम पाहायला मिळतोय अजून एक धाव कंप्लीट होईल का परंतु नाही 2च धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत या 2 धाव्याने धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचते यंग पिढी आहे यंग गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनुभवी फलंदाज विनोद यास या वेळेस चांगला चेंडू हाताला जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल्स होतय
इथेही एक धाव मिळेल. अजूनही आपण जर पाहिले तर गोरोना भुईर असतील, संदेश वखारे हे सुद्धा येणं बाकी आहे. पण असं वाटतंय की जोपर्यंत संदेश वखारे मैदानाच्या आतमध्ये जाईल तोपर्यंत 4 षटकं पूर्ण होतील असं जाणवत आहे. कारण तल धरून आहेत दोन्ही फलंदाज मनोज आणि विनोद. विकेटची बाजू राखून ठेवलेली आहे. यावेळेस वाड शॉट, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र एका टप्प्याने कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न सक्सेसफुल होत आहे. तिसरी धाव घेतील का? परंतु 2 धावा वरती समाधान मानतायत मनोज गुलवी. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. तर पाहूया इथं मात्र काय घडेल. बिग हिट, मोठा फटका पाहायला मिळेल का मनोज गुलवी यांच्या माध्यमातून? संधीचं सोनं मात्र करावं लागेल. इथं मात्र निर्धाव राहतो चेंडू. इथं मात्र वाईट जातोय चेंडू. अवंतारच्या स्वरूपाने एक धाव जमा होते. अतिशय कमजोर स्कोर आपण पाहतोय. सुरुवात सावध आहे परंतु संत आहे. यावेळेस पंचांकडे अपीलची माग केलेली आहे. काय घडते पाहूया. पंच तस्य मस नाही. अतिशय अनुभवी पंच आपण पाहतोय. खूप चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. दबाव खूप वाढवला होता खेळाडूने परंतु त्या दबावाला झुजारत नॉट आउट घोषित केलेला आहे मनोज गुलवी यास. धावसंख्या 10 या आकड्यावरती. इथं मात्र पाहू शकता मनोजी निर्धाव चेंडू खेळतोय आणि ते विनोदी निर्धाव चेंडूचा खेळ करतोय. इथं मात्र आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक समाप्त होत आहे दुसरं आणि निश्चितच या जोडीने ठाणलेलं आहे की या 4 ओव्हर आपण पूर्णपणे खेळून काढायच्या आहेत. शेवटच्या चेंडू पर्यंत मनोज एकतरी षटकार लाभेल यात मात्र काही शंका नाही. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र वाईट जातोय. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू हाताला जातोय. गोलंदाज यशवंत वाघ. आता या इथं मात्र बऱ्याच कालानंतर मनोज यांचं विकेट रनआउटच्या स्वरूपाने जातोय. निश्चितच या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण A1 भिनार 40+ संघाचे कोच संदेश वखारे
फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर पाहूया ज्याप्रमाणे गार्डन करताना आपल्या टीमला कशा प्रकारे फलंदाजी केली पाहिजे, कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे हे नेहमी सांगत असतात. आज त्यांच्यावरती वेळ आहे आपल्या संघाला दाखवून देण्याची की खेळ असा खेळला पाहिजे. तर पाहूया संदेश वखारे यांच्या बॅट मधून आपल्याला किती मोठे फटके पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळते. वॉड शॉट सलामी दिलेली आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. पहिल्या चेंडूवरती बिग हिट षटकार. निश्चितच दाखवून देतोय आपल्या पूर्ण टीमला की चेंडू अशा पद्धतीने खेळायचा असतोय आणि ते मात्र सिद्ध होतंय अजून एकदा की हम भी किसी से कम नहीं. अजून एक मोठा फटका इथं मात्र फसलेला आहे. फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपात बाद संदेश वखारे. माय आमची एक विराय पालखीनं बैठली गो. अग्री कोल्यांची माय आमची एक विराय पालखीनं बैठली गो. अग्री कोल्यांची माय आमची एक विराय पालखीनं बैठली गो. चैता महिन्यानं आईची पालखी निघाली गावाची डोंगरी गो. चैता महिन्यानं आईची पालखी निघाली. निश्चित या दोन टीम मध्ये मागच्या वेळेचा जो सामना झाला होता त्या सामन्यावरती A1 भिनार संघाने नाव कोरलं होतं. त्यानंतर मात्र सचिन 11 संघाने कमर कसली, प्रॅक्टिस खूप केली आणि पूर्ण टीमचा अभ्यास केला आणि अभ्यास करून उतरलेला संघ सचिन 11 मैदानाच्या आतमध्ये A1 भिनारशी टक्कर घेत असताना आतापर्यंत सरशी A1 भिनार संघाच्या विरोधानं पाहतोय आपण सचिन 11 या संघाची. इथं मात्र एकच धाव मिळेल. तर पाहूया विनोद काय करतोय. सलामीवीर आहे मैदानाच्या आतमध्ये तैनात, परंतु बिग हिट पाहायला मिळालं नाही. ज्या शैलीने ओळखला जातो ती शैली मात्र सिद्ध होत नाहीये. या वेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय. अपील केलेली आहे आणि पंचांनी मात्र बोट आकाशाकडे होत नाही. त्यांचा डगआउट मधून इशारा येतोय की आवड दिलं तरी काय हरकत नाहीये. परंतु पाहूया एक धडाडीचा फलंदाज विनोद याला मात्र जकडून ठेवलेला आहे सचिन 11 या गोलंदाजाने. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने जातोय मिडगोटच्या रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र पाहूया धोकादायक होऊ शकतो का. आणि यास इथं मात्र विनोद यांची खेळी संपुष्टात. या वेळेस आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोरखनाथ भोईर आणि विलास गुलवी ही या संघाची जमेची जोडी मैदानामध्ये आहे. पाहूया या जोडीमध्ये किती दमखम आहे. धावा जमवण्याचा प्रयत्न कुठपर्यंत होतोय हे पाहण्यासारखं राहील. अंतिम ओव्हर आहे. एकनाथ या वेळेस स्लोअरचा मारा खाली रिजन मध्ये चेंडू आहे. थोडासा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु आपण पाहिल्या दुसऱ्या नॉनचा प्रयत्न कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि या दरम्यान आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक संदेश वखारे यांचा षटकार जर सोडला तर या मॅच मध्ये असं कुठेही बिग हिट मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर तर 22 धावा ऑन द बोर्ड.
या वेळेस पाहू शकता आपण ऑन साइडला चेंडू येतोय, एक धाव कंप्लीट केली जाते एकाच धाव्यावर. तर समाधान दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर गोरखनाथ भोईर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. या वेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय मोहन. विलास यांना मात्र स्ट्राईक मिळत नाहीये, अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहेत. त्यांच्याकडे मध्ये सुद्धा मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र फलंदाज अजून एक बाद होतोय जेलच्या स्वरूपात. या वेळेसही चांगला फटका आहे. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. इथं मात्र अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. तू चलमय आया ही परिस्थिती आपण पाहतोय. A1 भिनार संघाच्या माध्यमातून सचिन 11 इथं मात्र अग्रेसर होत आहे, हवी होत आहे या संघावरती. मागच्या मॅचचा वचपा बदला इथं मात्र घेण्याच्या उद्देशाने उतरलेला संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेले तर खूप एकमेकांशी झगडत आहेत, परंतु मैदानाच्या बाहेर हे दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने एकमेकांचे दोस्ती रूपाने आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली तर 24 या आकड्यावरती अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. बारी बारी सबकी बारी आणि सर्वांना मित्रमंडळींना फलंदाजी मिळालेली आहे. तर आजच्या दिवसातील आपण पहिला सामना पाहणार होता ठाकूरपाडा वर्सेस जय हनुमान वडपे. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झाले असतील तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान वडपे वर्सेस अष्टविनायक ठाकूरपाडा. आजच्या दिवसातील या स्पर्धेची पहिली लढत आपण पाहणार आहोत. चालू असलेला सामना प्रेक्षणीय सामना आपण मित्र पाहतोय. इथं मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. इथं मात्र ओव्हरथ्रोचा माध्यम 3 धावा कंप्लीट केल्या. चौथ्या धावाचा प्रयत्न काय घडेल पाहूया. आणि इथं मात्र आपण जर पाहिले तर 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावफल करती धावा पाहायला मिळतात 27 धावा. 4 षटकांमध्ये 27 धावा जमवण्यामध्ये फक्त आपण पाहायला मिळाल्या A1 भिनार संघाच्या माध्यमातून. तर 4 षटकांमध्ये 28 धावांचं टार्गेट सचिन 11 भिनार या संघासमोर. अप्रतिम गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यंग स्टार विरुद्ध सिनियर 40+ संघाच्या माध्यमातून हा सामना आपण पाहतोय.
28 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय आणि भावेश ही पाहायला मिळते आणि स्ट्रायकर गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रभाकर भुईर E1 भिनार संघाच्या माध्यमातून. तर पाहूया या 28 धावांचं टार्गेट जे आहे ते थांबवण्यामध्ये कितपण यश मिळतोय A1 भिनार संघाचा. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडू फेकी करण्यासाठी. या वेळेस फुलटॉस डिलिव्हरी कुठेतरी लांब जाऊन फेकून देतोय सीमारेषा बाहेर षटकार. निश्चितच या दरम्यान आगमन होते भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय मोहनदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन होते. या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. आम्हाला नेहमीच त्यांच्याकडून मार्गदर्शन असतं असं आमचे गुरुवर्य यांचं आगमन झालेलं आहे. इथं मात्र पाहू शकता अजून एक दमदार असरदार इथं मात्र मिळतोय चौकार. यंगस्टार विरुद्ध ओल्डी गोल्डी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रेक्षणीय लढत. या दरम्यान आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपड संघाचं आगमन झालेलं आहे. या संघाचं एक क्रीडानगरमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम संदेशजी. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्ग वरती. इथं मात्र पाहूया अलवार खेळून काढलेला चेंडू आहे. सन्मान दिलेला आहे आणि स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे. एक मोठ्या खेळाडूची एक निशाणी असते ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके येतात त्यावेळेस असा प्रतिक्रमा घ्यावा लागतो. नाहीतर आपण संदेश वखारे यांना पाहिला होता पहिल्या चेंडूवरती एक मोठा बिग हिट घेतला आणि लालसेपोटी दुसऱ्या चेंडूवरती बिग हिट घेण्याचा प्रयत्न आणि झेलच्या स्वरूपात बाद झाले होते. तिथं मात्र धावांचं जे घोडदौड होती ती मात्र थांबली होती. गोलंदाज प्रभाकर भोईर पुन्हा एकदा वळते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस चांगला चेंडू आहे. हलकीशी अपील केली होती परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. धावसंख्या होते 12. 28 धावांचं लक्ष्य आहे. या वेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय विलास गुलवी यांच्या माध्यमातून. 2 धावा अजून कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या होते ती 14 धावा. 28 धावांचं लक्ष्य आहे. अर्धा पल्ला मित्र हो इथं मात्र पार केलेला आहे. या संघादरम्यान पहिला सामना जो झाला होता त्या सामन्यामध्ये A1 भिनार या संघाने विजय संपादन केलं होतं. इथं मात्र पाहू शकता या सामन्यामध्ये सर्वस्व गाठताना दिसतोय सचिन 11. या दरम्यान अजून एक चांगला फटका चौकार येतोय. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळत आहेत. 28 धाव्यांचं लक्ष्य आहे आणि इथं मात्र आपण जर विचार केला तर 18 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. अतिशय आक्रमक रूप घेतलं दोन्ही फलंदाजाने. गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळाला होता आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजी ही खूप चांगली पाहायला मिळते.
आणि यावेळेस आपण पाहू शकता मरता क्या न करता स्वतः संदेश वखारे येते गोलंदाजी बारकवरती 10 धावन थांबवण्यासाठी. तर पाहूया भावेश संदेश वखारे यांच्या गोलंदाज कशा प्रकारे समाचार घेतील. निश्चितच आमचे गुणलेखक अल्पेशजी गायकवाड यांच्याकडून संदेश वखारे यांनी जरा हॅट्रिक घेतली विकेटची. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया 1000 रुपयाचा पारितोषिक कशा प्रकारे मिळवतायत. आणि यस अल्पेश गायकवाड यांनी 1000 रुपये आमच्याकडे जमा केलेले आहेत. निश्चितच भावेश पाहूया कशा प्रकारे खेळ करतायत ते. इथं मात्र चेंडूला भिडकावून दिलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषे बाहेर चौकार. याच दरम्यान आगमन होते पिंपलास गावचे सुपुत्र या फॉर्मॅट मध्ये अप्रतिम कामगिरी करणारे क्रिकेट मधील देव संबोधला जातो पंच यांना. आणि असे पंच या क्रीडानगर मध्ये आगमन होत आहे सुनील म्हात्रे सरांचं. आजच्या दिवसामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सलग 2 दिवस खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आजचा फायनल डे आहे आणि आजच्या दिवसामध्येही चांगली पंचगिरी पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. संदेश वखारे टर्न होत आहे गोलंदाजी मार्गवरती. इथं मात्र पाहू शकता या वेळेस ही फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होते बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथं मात्र अल्पेश गायकवाडने विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे. नाही आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकारांची हॅट्रिक पूर्ण होताना. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरवार संघ आणि त्यांच्या जोडीला त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ जय हनुमान वडपे. दोन्ही संघाचे संघ नायक आले असतील तर प्लीज नाणेफेक करून घ्यायचे आहे. अजून एक सुवर्ण संधी आहे संदेश वखारे यांसाठी. लगातार जर 3 वाईट टाकले तर 500 रुपयाचा पारितोषिक अल्पेश गायकवाड यांच्याकडून. इज्जत का सवाल है क्या करेंगे. एक तरफ पैसा एक तरफ इज्जत. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 वाईट टाकले तरी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला वाईट पाहायला मिळतोय. 500 रुपयाची दगदग अल्पेश गायकवाडची वाढलेली आहे. सामना विजय होतोय. हॅलो